संक्रांतीच्या तिळगुळाचे हेच असे सांगणे. गोड बोलणे, गोड वागणे, जोडून राहणे, एकरूप होणे, संक्रांतीच्या तिळगुळाचे हेच असे सांगणे. शुभ संक्रांती. इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात झाली. नवीन वर्षाची सुरुवात निसर्गाच्या शांत सुंदर वातावरणात करावी असे वाटत होते. कोकण हे त्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे. वेळणेश्वरला कुलदैवत असल्याने दर्शन घेण्याचीही इच्छा होती. शर्वरीला सुट्टी असल्याने योग जुळून आला. 1 तारखेला सकाळी निघालो. चितळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी रोहित यांचा नंबर दिला. त्यांची ऑरा गाडी चांगली होती, तसंच त्यांचं ड्रायव्हिंगही व्यवस्थित होतं. प्रवासाला सुरुवात झाली. त्यांचं वागणं, सौजन्यशीलता, स्वभाव सहकार्य करणारा, यामुळे प्रवासाची सुरुवात छान झाली. वाटेत परशुराम मंदिराची पाटी पाहिली व ते पाहायची उत्सुकता निर्माण झाली. वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर पेढे हे लहान गाव. ते पेढे परशुराम या नावाने ओळखले जाते. गावच्या मागच्या बाजूला गर्द झाडी आहे. सह्याद्रीच्या पश्चिमेला असलेल्या महेंद्रगिरी पर्वतावर परशुराम मंदिर आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर तिथली शांतता मनाला भावते. सभामंडपातील परशुरामाची तेजस्वी मूर्ती पाहून आपण नतमस्तक होतो. मंदिरात परशुराम तीर्थक्षेत्राविषयी संपूर्ण माहिती असलेली पुस्तिका व नवनिर्मितीचे ऋषी परशुराम हे डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांचे पुस्तक विक्रीस होते. ती विकत घेतली. ब्राह्मतेज व क्षात्रतेज यांचा मिलाप असलेल्या परशुरामांनी अन्यायी अधर्मी राजांचा विनाश केला व न्यायी धर्मनिष्ठ राजांना सिंहासनावर बसवले. जिंकलेली भूमी दान केल्याने स्वतःला राहण्यासाठी त्याने समुद्र मागे हटवून कोकण भूमी निर्माण केली असे मानले जाते. भगवान परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार मानले जातात. त्यांनी आपले अवतार कार्य पूर्ण केले व महेंद्रगिरी पर्वतावर तपश्चर्या सुरू केली. त्यांना चिरंजीवी म्हटले जाते. त्यामुळे त्यांचे अजूनही तिथे वास्तव्य आहे अशी लोकांची श्रद्धा आहे. भगवान परशुरामांचे दर्शन घेऊन निघालो. कोकणात सगळीकडेच हिरवाई, डोंगर, वळणावळणाचे रस्ते हे मनाला लोभवणार आहे. वेळणेश्वरला पोचेपर्यंत 5 वाजले होते. मंदिरात जाऊन दर्शन घेतले. नंतर मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या समुद्र किनाऱ्यावर गेलो. अथांग समुद्र कुठेही सुंदरच वाटतो. त्याच्या वर खाली मागे पुढे होणाऱ्या लाटा पाहत राहाव्या वाटतं. नववर्षाचं स्वागत खूप चांगलं झालं. हळूहळू सूर्यबिंब केशरी होऊ लागले आणि खाली खाली येत समुद्रात प्रतिबिंबित होत दिसेनासं झालं आणि कविता सुचली. समुद्रात बुडणारा, क्षितिजात जडणारा सूर्य दिसेनासा झाला म्हणून दुःख वाटून घ्यायचं की तो दुसरीकडे कुठेतरी उगवणार आहे याचा आनंद मानायचा. तो मात्र उगवताना आणि मावळताना तितकाच लोभस, तितकाच सुंदर. तो मात्र उगवताना आणि मावळताना तितकाच लोभस, तितकाच सुंदर. अंधार पडायला लागला. आता आपणही निघावं असा विचार करू आम्ही गुहागर येथे परचुरे यांच्याकडे होमस्टेत राहण्याची व्यवस्था झाली होती तिकडे गेलो. सामान ठेवून जेवण चांगले कुठे मिळते हे विचारले. त्यानुसार सुरुची या भोजनालयात जेवणासाठी गेलो.
भरपूर गर्दी होती. जेवताना त्यातली उत्तम चव बघून ही गर्दी इतकी काय आहे हे लक्षात आलं. राहण्याची व्यवस्थाही चांगली होती. दिवसभर प्रवासाने दमणूक आली होती. रात्री लगेच झोप लागली. 2 तारखेला सकाळी चहा कॉफी घेऊन आम्ही गुहागर बीचवर गेलो. पूर्वेला सूर्य उगवत होता. हळूहळू वर येत होता. तेजोकिरण पसरवणाऱ्या सूर्यदर्शनाने मन प्रसन्न झाले. समोर समुद्राच्या लाटांचा खेळ रंगला होता. त्याचा आनंद घेतला. तासाभराने परत रूमवर आलो. आवरून नाश्त्यासाठी खाली आलो. परचुरे ताईंकडे स्वादिष्ट नाश्ता केला. वेळेश्वरला पूजेसाठी 10 पर्यंत पोचायचे होते. गुहागरहून निघून वेळेत पोचलो. वेळेश्वर गोखल्यांचे कुलदैवत. देवळाच्या गाभाऱ्यात शंकराची पिंड व मुखवटा आहे. नमस्कार केला. नंतर गुरुजींनी प्रथम देवळातील गणपतीची पूजा आरती प्रार्थना केली. नंतर वेळेश्वराची यथासांग पूजा अभिषेक केला. प्रसाद दिला. केशव गुरुजींची वाणी स्पष्ट. आरती म्हणताना सुरेल आवाज. पद्यरचनाही चांगली. त्यामुळे समाधान वाटले. देवाला केशव जोशी गुरुजींना मनोभावे नमस्कार करून तिथून निघालो. वेळेश्वरमध्ये चंदूकाका गोखलेंकडे जेवायला गेलो. काकू सुगरण. अन्नपूर्णाच म्हणाना. साधेच पण चविष्ट जेवण घेऊन तृप्त झाले. तिथून हेदवीचा प्रसिद्ध दशभुजा गणपती बघायला गेलो. गणपतीच्या प्रत्येक भुजेत असलेल्या गोष्टी मानवी जीवन सुखाने जगण्यासाठी आवश्यक आहेत असं वाटलं. तिथून येताना वाटेत अक्कलकोट स्वामी समर्थांचा मठ होता. मंदिराची रचना राजस्थानातील स्थापत्य शैलीची आठवण करून देत होती. स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून भारावून गेले. नमस्कार केला. मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर अष्टविनायकाच्या मूर्ती कोरल्या आहेत. त्यांचे दर्शन घेतले व निघाले. गुहागरजवळ अंजनवेलचे लाईट हाऊस बघण्याजोगे आहे हे कळल्याने तिथे गेलो. मनोऱ्याच्या आतून पायऱ्या चढून नंतर खडी शिडी चढून वर गेलो. एवढी कसरत करून गेल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. इतके आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे आहे. समुद्र, डोंगर, झाडी सगळे चित्रातल्यासारखे दिसत होते. तिथून खाली आल्यावर टाळकेश्वर शिवमंदिर आहे ते पाहिले. बाहेर आल्यावर सी व्ह्यू व डॉल्फिन पॉइंटची पाटी दिसली. तिकडे जाण्यासाठी निघालो. 10 मिनिटे टेकडी चढून जाण्यासाठी लागली. पुन्हा समोर अथांग समुद्र. त्याच्या खडकाला भिडणाऱ्या लाटा अंगावर रोमांच उभारले. समुद्र आणि आकाश एक झाल्यासारखे दिसत होते. जणू एकमेकांचे सखे. काहींनी तिथे डॉल्फिन दिसले असे सांगितले, पण मला काही दिसले नाही. थोडा भास वाटला, पण स्पष्ट प्रत्यक्ष दिसले नाही. अंधार पडायला लागला तसे आम्ही तेथून निघालो. खोलीवर जाऊन आवरून जेवायला गेलो. भरपूर भ्रमंती झाली होती. रात्री लगेचच झोप लागली. 3 तारखेला सकाळी आंघोळ करून व्याडेश्वर मंदिरात गेलो. मंदिर प्रशस्त आहे. शंकराची मूर्ती पिंड पाहून मंदिरातील इतर देवतांचेही दर्शन घेतले. सर्वच मूर्ती सुरेख आहे. मंदिरात लिहिलेल्या माहितीनुसार येथील शिवलिंग व्याड मुनींनी स्थापन केले असून मंदिर निर्माण सांकुरण राजाकडून झाले. हे मंदिर पंचायतन पद्धतीचे असून येथे मुख्य देव मध्यभागी व बाकीचे 4 देव गणपती, सूर्य, देवी, विष्णू हे 4 दिशांना असतात. तिथे गरुड व हनुमानाचीही सुबक मूर्ती आहे. मंदिर पाहून परचुरेंकडे गेलो. त्यांच्याकडचा सुग्रास नाश्ता खाल्ला
त्याचे आतिथ्य व राहण्याची व्यवस्था आवडली हे आवर्जून सांगितले. सामानावरून परतीच्या प्रवासाला निघाला. कोकणात येतानाच रायगड खुणावत होता, पण परतताना रायगडवर जायचे असे ठरवले होते. प्रवासात वाटेत विश्रांती स्थान या दुकानातून कोकण मेवा विकत घेतला. वाटेत थोडे खाणे झाले. रायगडाच्या पायथ्याशी पोचायला 2 वाजले. शनिवार असल्याने रोपवेसाठी प्रचंड गर्दी होती. रोपवेचे बुकिंग फुल झाले होते, त्यामुळे जायला मिळणार नाही असेच गृहीत धरले. तिथेच सर्जा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. तिकिटाची चौकशी करण्यासाठी ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी 10 मिनिटांनी बोलवले. 2 मुलींची गाडीची वेळ झाल्याने त्यांना गडावर जाता येणार नव्हते. ती तिकिटे शर्वरीने विकत घेतली. खरोखर योगायोगानेच तिकिटे मिळाली. शिवाजी महाराजांचे रायगडाचे दर्शन घेण्याची अतीव इच्छा होती, ती पूर्ण होणार याचा आनंद झाला. 5 वाजता रोपवेने वर गेलो. ऊन कमी झाल्यामुळे आल्हाददायक वातावरण होते. फिरताना काहीच त्रास वाटला नाही. महाराजांची समाधी, त्यांची मूर्ती पाहून तेव्हाचा तेजस्वी इतिहास डोळ्यासमोर तरळला. राजांना वंदन करून परिसरात फिरलो. मात्र 2 तास रायगड पाहण्यास अपुरे आहे हे जाणवले. पुन्हा वेळ काढून रायगडला यायचे असे ठरवले. थोडक्यात समाधान मानून निघाले. रोपवेसाठी वेटिंग होते. तिथे असलेल्या विश्रांतीगृहात गेलो. थोडे खाणे झाले. तिथे पुस्तके विक्रीला होती. त्यातील 7 सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची हे प्र के घाणेकर यांचे पुस्तक माहितीपूर्ण वाटले ते विकत घेतले. रोपवेने खाली आलो व तिथून निघालो. वळणावळणाचे घाट रस्ते ड्रायव्हरच्या कौशल्याची परीक्षा घेत होते. रात्रीचा अंधार, झाडी, मध्येच एखादे हॉटेल, तेवढ्यापुरता प्रकाश. पण पौर्णिमा असल्याने चंद्र सतत बरोबर होता. त्याच्या शांत शीतल प्रकाशाचा सुखद अनुभव घेत प्रवास चालू होता. ताम्हिणी घाटातून बाहेर पडलो. पुणे जवळ यायला लागले. रात्री 11:30 वाजता घरी पोहोचलो. प्रवासाच्या सुंदर आठवणींनी नवीन वर्षाची छान सुरुवात झाली. हा आनंद मनाला नेहमीच सुखावत राहील.